आहे माणगाव मार्केट. सकाळचं ट्रॅफिक फ्री, पुढं थर्ड क्लास कन्स्ट्रक्शन आहे सिमेंटच्या रोडचे. अडाणी आणि अंबानीचे खिसे भरायचे धंदे. परत एक पेट्रोल पंप लागलेला आहे, बघूया इथे तरी भेटतोय का आपल्याला पेट्रोल. तर आम्ही 1 तास 20 मिनिटात वाकड नाका क्रॉस करून नागोठणे पण क्रॉस केलं आणि हॉटेल कामतवर आलो आहे. 7:20 वाजले. मुंबई गोवा नॅशनल हायवे नागोठणे जस्ट सोडलं. हे हॉटेल कामत. बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्ही माझ्या बघितलं असेल माझं पोहे. तर 2 प्लेट इडली ऑर्डर केली आहे. सकाळी सकाळी ऑइली नाही खायचं आहे म्हणून तर 2 प्लेट इडली ऑर्डर केली. बघूया आता ऑर्डर आहे. हॉटेल कामतच्या समोर सुप्रसिद्ध लोणावळा चिक्कीचं शॉप आहे. हेही घे 2 आणि 1 3. हे वेस्ट लाईफ. अशा डायव्हर्जनमुळे आणि अशा खराब रोडमध्ये टाइम वेस्ट होतो. ऑलमोस्ट रोड रेडी आहे, बट हे असं कुठे ना कुठेतरी आहेच. किती वर्षापासून करते. नमस्कार मंडळी, तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे शनिवार 2 मे आणि मी आता निघालेलो आहे परत बॅक टू डोंबिवली. साईला आलेलो, मामाच्या गावाला होतो, तर आता निघत आहे परत डोंबिवलीला. सकाळचे वाजलेले आहेत एक्झॅक्ट 6 आणि आता डोंबिवलीचा प्रवास चालू होतो. बघूया आपल्याला प्रवासामध्ये काय काय बघायला मिळतं आहे. आणि दुसरं म्हणजे 10 वाजेपर्यंत पोचायचा टार्गेट आहे. गावावरनं निघताना थोडंसं पावलं जडच होतात. मुंबईवरनं गावाला येताना एक्साइटमेंट असते आणि जाताना थोडंसं पावलं जडच होतात आपल्या गावातल्या घराकडनं निघताना किंवा गावावरून निघताना, कोकणातून निघताना. बट आता निघावं तर लागेलच. डोंबिवलीला पण बरीच कामं आहेत, पण परत यायचं पण आहे 14-15 तारखेला. तर आता सोबत आई पण आहे. आपली प्रवासाला सुरुवात झालेली आहे. काचेवरती पूर्ण धुकं पडलंय, त्यामुळे थोडंसं ब्लर दिसत असेल, पण आता होईल थोड्याच वेळात क्लिअर ते. पण आपण आता साईवरनं निघत आहोत. चला, आता आपलं एक अर्ध्या तासाचा तरी घाट सेक्शन आहे आणि मग नंतर आपण माणगावला पोचू आणि डायरेक्ट मग NH66 ला जॉईन करू. चला. आता स्वच्छ झाले. घाट उतरत आहोत. दोनच मिनिटात आता घाट संपेल आपला. सेक्शन आपला संपलेला आहे. समोरच सूर्य आहे, पूर्ण आलेला आहे, उजाडलेला आहे आणि मस्त आपला प्रवास चालू आहे. कोकणातून माणगावच्या जवळपास आलेलो आहे. 5-6 किलोमीटर वरती माणगाव आहे. मला पर्सनली तरी सकाळी अर्ली मॉर्निंग निघायला आवडतं, कारण अर्ली मॉर्निंग निघण्याचे बरेच फायदे असतात. एकतर मूड फ्रेश असतो, त्याच्यानंतर ट्रॅफिक कमी असते रस्त्यावर
त्यामुळे तुमची फ्युएल एफिशियन्सी वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे वातावरण थंड असल्यामुळे टायर जास्त हीटअप होत नाही उन्हाळ्यामध्ये. आणि सकाळी निघाल्यामुळे तुम्हाला ए सीचा वापर पण एवढा जास्त करावा लागत नाही. म्हणजे तुम्ही 1 वर रनिंग केलं ए सी तरी इनफ असतं, नाही केलं तरी सुरुवातीला कोकणामध्ये चालतं. आपण माणगावला आलेलो आहोत, माणगाव एस टी स्टँडजवळ. आणि आता आपण NH66ला जॉईन करत आहोत, मुंबई गोवा नॅशनल हायवे. राईटला गेलो तर गोवा आणि लेफ्टला आता आपण चाललो आहोत टुवर्ड्स माणगाव इंदापूर. हे आहे माणगाव मार्केट. आणि फर्स्ट टाइम असं होतंय की माणगाववरनं आपण 3rd 4th गिअरवर बाहेर पडलेलो आहोत. डांबरी रोड आहे, एकदम चकाचक, 0 व्हायब्रेशन. सिमेंटच्या रोडवर दुनियाभरचं व्हायब्रेशन असतं. आणि डांबरी रोड बघा, एकदम सुसाट, लिटरली 0 व्हायब्रेशन. पाण्याचा भरलेला ग्लास ठेवला ना ते एक थेंब पाणी नाही पडणार खाली. आणि सिमेंटच्या रस्त्यावर तोच ग्लास पाणी तर पडेल, फुटून पण जाईल. एवढं थर्ड क्लास कन्स्ट्रक्शन आहे सिमेंटच्या रोडचे. अडाणी आणि अंबानीचे खिसे भरायचे धंदे सरकारचे. परत एक पेट्रोल पंप लागलेला आहे, बघूया इथे तरी भेटतोय का आपल्याला पेट्रोल. पेट्रोल 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 आहे का इथे तरी. चला, इथे पेट्रोल आहे. हाँ, फक्त पावर है. क्यों ऐसा क्यों? हाँ हाँ ठीक है, डाल दो. फायनली इंदापूरच्या पुढे कोलाडच्या जवळ आपल्याला पेट्रोल भेटला. तर मी त्यांना विचारलं पण की म्हणजे मी 2 पेट्रोल पंपवर जाऊन आलो, पेट्रोल संपलाय म्हणत होते. आणि इथे पण मला फक्त पॉवरचा पेट्रोल मिळाला, नॉर्मल पेट्रोल नव्हताच. तर रिझन विचारलं मी त्यांना की काय इश्यू आहे, म्हणजे पेट्रोल 2 पेट्रोल पंपवर मला पेट्रोल नाही भेटला, इथे पण फक्त पॉवर अवेलेबल आहे. तर त्याने सांगितलं की काल गर्दी खूप होती गाड्यांची, म्हणजे कोकणात येणाऱ्या, म्हणजे ज्या नेहमीचा जो क्राऊड येतो त्याच्यापेक्षा 2-3 पटाने जास्त गाड्या आलेल्या आणि सगळे भरत होते पेट्रोल. त्यामुळे पेट्रोल पंपवरती पेट्रोलचा शॉर्टेज झाला. आपण आता पोचलेलो आहोत कोलाडला. इकडनं लेफ्ट घेतला तर रोहा 11, मुरुड 56, अलिबाग 67. आणि बघता बघता हॉटेल कामत आलेलं आहे. अरे बापरे, आम्ही निघालेलो गावावरनं 6 वाजता आणि 7:20ला आम्ही हॉटेल कामतला पोहोचलोय. दिस इज अनबिलिव्हेबल. म्हणजे एवढ्या लवकर चालू आहे का हॉटेल. इथे आम्ही पहिले बरंच थांबायचो हॉटेल कामत. चला आता पण इथेच हॉल्ट घेऊ, जे अवेलेबल असेल ते पटकन खाऊ, जास्त टाइमपास नाही करायचा आणि निघूया. चला. तर आम्ही 1 तास 20 मिनिटात वाकण नाका क्रॉस करून नागोटने पण क्रॉस केलं आणि हॉटेल कामतवर आलो आहे. 7:20 वाजले. 1 तास 20 तासात आम्ही इथपर्यंत आलो. हायवे चांगला असल्याचा बेनिफिट. चला आता फटाफट ब्रेकफास्ट करून घेतो आणि मग पुढचा प्रवास पण आपण
पटापट कवर करू. चला. मुंबई गोवा नॅशनल हायवे नागोठने जस्ट सोडलं. हे हॉटेल कामत. बऱ्याच व्लॉगमध्ये तुम्ही माझ्या बघितलं असेल. माझं फेवरेट हॉटेल आहे. फूड क्वालिटी, हायजीन, सर्विस बेस्ट आहे. चला खाऊन घेऊया पटापट. हॉटेल कामतमध्ये आलो आहे. फेवरेट हॉटेल आहे माझं. तर इथे रेडी काय विचारलं तर त्यांनी सांगितलं इडली, उपमा आणि पोहे. तर 2 प्लेट इडली ऑर्डर केली. सकाळी सकाळी ऑइली नाही खायचं आहे म्हणून तर 2 प्लेट इडली ऑर्डर केली. बघूया आता ऑर्डर येईल. फटाफट खाऊया. आणि मग इथून माझ्या मते एक चला एक 70 किलोमीटरचा अजून प्रवास बाकी. तर आत्ता वाजले 7:30. ट्राय करायचं आहे की 8 वाजेपर्यंत इकडनं खाऊन बाहेर पडण्याचा, जेणेकरून मग पुढचा 2 तासाचा प्रवास आपण कवर करू. 10-10:30पर्यंत आपण डोंबिवलीला पोहोचू. डिपेंड्स ऑन ट्रॅफिक. पनवेल ते डोंबिवली पनवेलपर्यंत काय ट्रॅफिक नसेल. तर आता बघूया, इडली खाऊन घेऊया आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू. समोर आई आहे. आई आणि मी दोघांनी सेम ऑर्डर केलं आहे. 2 प्लेट इडली, चटणी, सांबार. चला आता खाऊन घेऊ. टेस्ट ऑसमच आहे, पहिल्यापासून माहिती आहे आम्हाला. चला खाऊन सांगतो टेस्ट कशी आहे. आईला तरी आवडलं आणि ते आवडणारच. इकडची क्वालिटी चांगली असते. सांबारची टेस्ट पण ऑसमच असते. त्या दिवसची इडली बरोबर आणि सांबर दोन्ही बेस्ट. चहा पण आली. सगळं आहे. चहा कसा आहे आई? मस्त. आवडला. मसाला चहा आहे ना? मसाला चहा आहे. ऑसम टेस्ट आहे. आपण घेतलेले 2 प्लेट इडली आणि 2 चहा. एक इडली प्लेट 100 रुपीजची, 200 झाले. एक चहा 80 रुपीज. नंतर GST लागून 294 बिल झालं. म्हणजे तुम्ही बघू शकता की कॉस्टच्या बाबतीत कॉस्ट खूप हायर आहे. आमच्या डोंबिवलीला 1 प्लेट इडली 60 रुपीजला मिळते आणि इथे 100 रुपीजला आहे. आमच्या डोंबिवलीला 1 कप चहा 25 रुपयाचा, इथे 40 रुपीजचा. म्हणजे प्राईजमध्ये खूप डिफरन्स आहे. 294. बट चला, ॲम्बियन्स चांगलं आहे म्हणून आणि वॉशरूमची व्यवस्था आहे, सर्विस चांगली आहे, फूड क्वालिटी चांगली आहे, तर द्यायला काय हरकत नाही वाटत. चला बिल पे करून. हॉटेल कामतच्या समोर सुप्रसिद्ध लोणावळा चिक्कीचं शॉप आहे. तर बघूया चिक्की घेऊ. 3 पॅकेट. तुला कुठली हवी ती घे. दाखव. ही चॉकलेट क्रश आहे, ते नको. ती एवढी खास नाही लागत. चॉकलेट असतं त्याच्यात. नॉर्मल घे ना. मऊवाली बघ, शेंगदाणे तसे असते बारीक कूट केले ना. ही काय असंच ही खाली घे. पण तशीच घे. मग ही घे 2 आणि एक 3. हे वेस्ट लाईट बॉक्स. हे मऊच असेल ना? हो, सगळं मऊच आहे. ते कडकवाले असेल. दा एक असं एक. ही कितने काय? 100 रुपीज. 3 ले रहा. अजून एक घेऊ काय? अण्णा काकींना तिकडे. चार घेतले. कितना 400 ना. बोलल्याप्रमाणे 7:55 झालेले आहेत. ऑलमोस्ट 8 वाजायला आले आणि आता गाड्यांची लाईन बघा किती. चला आता पुढचा प्रवास करू.
इथे आपली गाडी पार्क केली, चिक्की घेतली घरातल्यांसाठी. चला निघूया. अशा डायव्हर्जनमुळे आणि अशा खराब रोडमध्ये टाईम वेस्ट होतो. ठीक आहे, ऑलमोस्ट रोड रेडी आहे, बट हे असं कुठे ना कुठे तरी आहेच. किती वर्षापासून करत आहे. तेव्हा सिमेंटचं काम चालू आहे आणि बॅक साईडला तो ब्रिज. महिन्याभरात काम झालं पाहिजे, व्हायलाच पाहिजे. त्यामुळे अशी ट्रॅफिक होते, वेळ वाया जातो. नॅशनल हायवेवरती तुम्हाला ट्रॅफिक लागते, याच्यापेक्षा काय मोठं दुर्दैव असेल. असा नॅशनल हायवे असतो का? आपली सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात एंट्री झालेली आहे. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, ट्रॅफिक, प्रदूषण. कोकणातल्या सुंदर शांत निसर्गरम्य वातावरणातनं आपली परत एकदा शहराकडच्या जीवनाकडे वाटचाल सुरू झालेली आहे, सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये. तर फायनली आपण 1:09:40 पर्यंत शिरफाट्याच्या जवळ आलेलो आहोत, म्हणजे डोंबिवलीच्या जवळ. तर आता इथून थोडीशी ट्रॅफिक भेटेल आपल्याला, बट आता गुगल मॅपवरती तरी दाखवत आहे एक अर्ध्या तासात आम्ही घरी पोहोचू, डोंबिवलीला पोहोचू. फायनली आपण डोंबिवलीला पोचलेलो आहोत. गाडी पार्क केलेली आहे. तर एक 10:15 आपण इथे डोंबिवलीला पोचलो. तर हा पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ होता. आम्ही साई म्हणजे माझ्या मामाच्या गावावरनं सकाळी 6 वाजता निघालेलो पहाटे, कोकणातनं परत डोंबिवलीकडे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.